आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतो याआधी 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असं बोललं जात होतं, मात्र आता 14 तारीख समोर येते। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी गणेश कवडे या संदर्भात आपल्याला सविस्तर अपडेट देत आहे। गणेश, काय सांगाल? 16 तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। आता 14 तारीख पुढे येते। नक्कीच 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशा पद्धतीची चर्चा आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते काल मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या खात्यांसंदर्भात आहे ती चर्चा झालेली आहे। तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेत्यांबरोबर राष्ट्रवादींच्या खात्यासंदर्भात आहे ती चर्चा करणार असण्याची देखील सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली आहे। मात्र दोन्ही जे आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांकडून देखील आपल्याला चांगली खाती मिळावी यासाठी हे प्रयत्न आहेत ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे खात्यांची पहिली चर्चा होईल आणि त्यानंतरून जे कोणी आमदार आहेत यांना खाती द्यायची आहेत या सगळ्या संदर्भात नावासंदर्भात चर्चा होणार आहे। त्यामुळे या 2 दिवसामध्ये या सर्व चर्चांवर आहे तो अंतिम तोडगा काढला जाईल आणि त्यानंतरून 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं देखील सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली आहे। धन्यवाद गणेश या सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीतच आपण पाहतोय जी खलबत सध्या माहितीच्या नेत्यांमध्ये होते त्याला यश येऊ शकतंय। 14 तारखेला अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो।